आता ह्याच्या पाठीमागचा त्यांचा आशय काय आहे तो अस्पष्ट आहे आणि त्यामुळं दिशाभूल होऊन ह्या सभागृहात पूर्ण वेगळं वातावरण, कारण त्यांचंही मानसिकता तीच झाली आणि इकडे ती झाली. तर बरीच मी मगाशी बोललो आताही बोलतोय की विधी तज्ज्ञांचा सल्ला येईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला दिशाभूल करण्याच्या त्यापर्यंत निलंबित ठेवावं. विधी तज्ज्ञांचा या सभागृहापुढं तो अहवाल आला की संदर्भ, मग त्यावेळी त्यांचा निर्णय आपण घेऊ. तोपर्यंत या अधिकाऱ्याला निलंबित. आपण मतदानाला टाका आपण सन्माननीय विधी अधिकाऱ्यांनी आपल्या सभागृहाची दिशाभूल अहवाल येईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येत आहे. आम्ही निश्चय हे बरोबर घरातली भांडणं म्हणून विधी तज्ज्ञांकडून चेक करून दाखवा ना. अवमान होतो म्हणून मग तुम्ही काय त्यांना एखादा अधिकारी तुम्ही असं थोडी चालू शकता. बाब हे बरोबर आहे. पहिले विषय क्रमांक 87 च्या अनुषंगाने संपूर्ण माहिती सभागृहाला देण्यात यावी आणि त्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा होईल. कोर्टात केस चालू असेल भारताच्या कोणत्याही भागात तरी 72C नुसार आपण त्याविषयी चर्चा करू शकत नाही सभागृहात, त्याच्यावरती निर्देश देऊ शकत नाही. तिकडे गवते मॅडम बोलतात त्याचं लायसन्स रद्द करा, भूखंड परत घ्या, म्हणजे मग कोर्टात जायचं कशाला? जब हायकोर्ट बसला आहे तिथे निर्णय घ्यायला, त्यांच्याबदली सभागृहात डिसिजन घेतात आहे. आणि त्याविषयी आपले विधितज्ञ अधिकारी जे आहेत अभय जाधव त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही तरतूद आहे, आपण इथे चर्चा करून त्यावर निर्देश देऊ शकत नाही. तर हे खोटं असेल त्याला निलंबित करा. आज एक दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा, तर त्याला उलटा दाबलं जातं आहे. आणि असं ठरलं होतं का एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा, तर अजून ओपिनियन आलं पण नाही लगेच निलंबित करून टाका. हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडं तरी आदर ठेवायला पाहिजे. नाही निलंबित करा म्हणजे ही कोणतीही जिद्द झाली. आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा अवधा काय, तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे. म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो आहोत. मी करणार आहे कोर्ट ऑफ कंटेंट चर्चा कशी काय केली, पिटिशन फाईल करायला पडणार, मी त्यात इंटरव्ह्यू करणार. आता मी वाट बघत होतो, आता विधी अधिकारी बोलत असताना आम्ही बोलत असताना वरती साऊंड म्यूट केला होता आम्हाला कळलेलं आहे. आम्हाला त्याचे मिनिट्स पाहिजेत रायटिंगमध्ये, कारण कोर्टात जायला आम्हाला लोकांना मिनिट्स लागतात. जसेच हातात पडणार आम्ही त्यात इंटरव्ह्यू करणार. आणि त्यांनी 6-7 वेळा सांगितलं इथे चर्चा करू नका, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, मी विनंती करतो तरी त्याला निलंबित केलेलं. ही पूर्णपणे दादागिरी चालू आहे. सभागृहात विधी अधिकाऱ्यांना जेव्हा एका विषयाच्या अनुषंगाने माहिती घेण्याकरिता बोलवण्यात आलं त्यावेळी MIDC प्राधिकरणाने महानगरपालिकेचा जो अधिकार भूखंडाचा तो कशा पद्धतीचं बाळगला आहे आणि ते प्रकरण न्यायालयात आहे त्याची इत्तमूत माहिती आणि मिळण्याच्या अनुषंगाने ते चर्चा चालू असताना विधी अधिकाऱ्यांकडून सभागृहात त्याविषयी चर्चा करता येणार नाही अशा चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं वक्तव्य केलं गेलं. वारंवार त्यांना ह्याविषयी विचारण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या मतावर ठाम राहिला आणि सभागृहात चर्चा बंद करावी अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. परंतु अशा पद्धतीनं सभागृहात चर्चा करू शकत नाही. ही सभागृहाची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं असताना याबाबत वारंवार सूचना देऊनसुद्धा मग माननीय आयुक्तांकडून पीठासीन अधिकारी जे आयुक्त चेअरवर होते त्यांच्याकडून खुलासा घेतला, तर त्यांच्या माध्यमातून तो खुलासा असा आला की आपण चर्चा करू शकतो सभागृहात, निर्णय नाही देऊ शकत. आणि त्या अनुषंगाने विधी विभागाच्या अधिकारी जे प्रमुख अधिकारी आहेत अभय जाधवजी त्यांनी एक प्रकारे सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर संपूर्ण शहराचं जो निर्णय असणारं पवित्र निर्णय घेणारं पवित्र सभागृह या सभागृहाचा दिशाभूल केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित विधी तज्ज्ञांकडून याबाबत खुलासा येईपर्यंत त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं अशा पद्धतीने निर्णय घेतला गेला. पण ह्यामुळे कोणावर अन्याय किंवा जाणीवपूर्वक असा कुठलाच प्रकार नव्हता, कारण अभय जाधव साहेबांना या विषयाच्या अनुषंगाने बोलवलं जावं ही मागणीसुद्धा शिवसेनेच्या नगरसेविकेने केलेली होती आपण पहा. आणि त्यानंतर सन्माननीय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक किशोर पाटकर साहेबांनी त्यांना ह्या वक्तव्याच्या अनुषंगाने खोटा असेल तर निलंबित करा असं सुस्पष्ट तिथं निवेदन त्यांनी केलेलं आहे. विधी विभागाचे अधिकारी अभय जाधव यांना सभागृहात बोलवलं कोणी,
विरोधक गटातल्या नगरसेविकांनी. त्यांना निलंबित करावं हा प्रस्तावसुद्धा मांडला कोणी? किशोर पाटकर यांनी. आणि मग त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा होत असताना विरोधी पक्ष असं कसं बोलू शकतं? आम्ही बोलवलंच नव्हतं विधी विभागाच्या. आमच्या मनात सत्ताधाऱ्यांच्या विधी विभागाच्या अधिकाऱ्याच्या द्वेष असता, क्लेश असता किंवा असं काही करण्याचा उद्देश असता तर आम्ही बोलवलं असतं. परंतु त्यांना सभागृहात बोलवण्याची सूचना विनंती कोणी केली? पाटील मॅडम, नगरसेविका पाटील. आपण रेकॉर्ड तपासा. त्यांना त्या बाबतीत सूचना केल्या की आपण दिशाभूल करताय, बघा आपलं निलंबन होईल. वारंवार सूचना करून त्या बाबतीत किशोर पाटकरांनी खुद्द मागणी केली की असं असेल तर त्यांना निलंबित करा. मग ते सत्ताधारी किंवा विरोधकचा विषय येत नाही, हा सभागृहाच्या विश्वासार्हतेचा विषय येतो, सभागृहाच्या पवित्रतेत. हे विरोधकाचं काम करतात. त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर ते चुकीचं आणि मनाप्रमाणे झालं तर चांगलं असं नाही होऊ शकत. आता जेव्हा काही गोष्टी कायद्याच्या अनुषंगाने त्यांना दाखवल्या गेल्या जातात आणि मग त्यांचं ते खोटं ठरतं तेव्हा ते अशा प्रकारे निघून जाण्याचा प्रयत्न करतात. आम्ही कायद्याला धरून विधी विभागाच्या अधिकाऱ्याच्या बाबत विधी तज्ज्ञांकडून सल्लामसलत निर्णय येईपर्यंत त्यांना निलंबित करा अशा प्रकारे मागणी केलेली आहे आणि अशा प्रकारे तो निर्णय घेतलेला आहे. आम्ही कायमस्वरूपी त्यांना काढून टाका, निलंबित करा, अपमानित करा किंवा त्यांच्यावर काही खोटे आरोप ठेवा अशा प्रकारचं केलेलं नाही. जे सभागृहात घडले ते सर्व पत्रकार बंधू, प्रेक्षकगृह, अधिकारी वर्ग आणि विरोधी आणि सत्ताधारी सगळ्यांच्या समोर घडलेलं आहे. आणि माननीय आयुक्त त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की विधी विभागाचा अधिकारी चुकीचं स्टेटमेंट करा.